नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यातून पण आता आपल्याला परिसरातून काही गोष्टी किंवा अजूनही काही ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. यामध्ये आपण दुपार शिकवली होती. दुपार शिकवणे म्हणजे दुपारविषयीचं संभाषण केलं होतं. दुपारचं वातावरण एकंदरीत कसं असतं किंवा त्यावेळेस दुपार आहे, ज्या वेळेस दुपार आहे ती कशी असते, किती ऊन असतं, किती वाजता असते, याविषयी संभाषण केलेला व्हिडिओ आपण पाठवलेला आहे. आता आपण शिकणार आहोत की संध्याकाळ कशी असते, संध्याकाळ कशी आहे ती आपण पाहतो, परत अनुभवतो. समजा बाळ 5-1 वर्षाचं असेल तरी बी त्याला ते गोष्ट दिसतीये, पण त्याच्यासाठीचं काय संभाषण आहे, कधी म्हणायचं असतं की संध्याकाळ झाली, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आता बाळाला जर आपल्याला संध्याकाळ शिकवायची तर ती आपल्याला कधी शिकवली पाहिजे, दुपारी किंवा सकाळी. संध्याकाळ अशी असते हे सांगून चालणार नाही. आपले पूर्ण आई तुमच्या संवादाची सोबती हे सर्व व्हिडिओज असे आहेत की आपण जी कृती चालू आहे त्यावेळेस जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनवरती आपण संभाषण करून भाषा शिकत आहोत. म्हणजे त्याला ते सगळ्या गोष्टी लाईव्ह म्हणजे लगेच तिथं त्या प्रसंग घडत असला पाहिजे, म्हणजे त्यांना तो आकलन होतो आहे आणि आकलन होऊन मग आपल्याला त्याच्यावरती त्याला भाषा आली पाहिजे आणि मग त्याच्यावर त्याला संभाषण करता आलं पाहिजे. या प्रकारचे आपण व्हिडिओ बनवत आहोत. आता संध्याकाळ शिकवायचे आहे त्यावेळेस आपल्याला 5च्या नंतर 1, 5:30, 5:45 त्या टायमिंगला आपण त्याला संध्याकाळ शिकायची. 5:45, 6 वाजत आले बोलायला, बघ सूर्य मावळायला लागलेला आहे. सूर्य आपण प्रत्यक्ष जर शहरात राहत असेल तर वरती गच्चीवरती जाऊन तो सूर्य त्याला दाखवावा, तिथे जाऊन त्याविषयी संभाषण करावं. गावाकडं राहत असेल तरी गावाकडं जरी असेल तरी बी आपल्याला जिथून दिसतंय की सूर्य मावळत आहे त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याला संध्याकाळ शिकवायची आहे. बघ सूर्य मावळायला लागला आहे. तर आपल्याला सगळं संभाषण होस तर एकंदरीत ते सर्व वातावरण तयार होतं आणि अंधार पडलेला नाही. सूर्य मावळायला लागला आहे किंवा सूर्य मावळला आहे. कदाचित आपण रोज सेम टाईमला जाणार नाही बोलायला. ज्यावेळेस जी सिच्युएशन असेल त्यावेळेस ते बोलायचं आहे आपल्याला. जर आपण कदाचित सूर्य मावळायच्या अगोदर थोडं जर गेलं असेल 4-5 मिनटं, बघ आता सूर्य मावळणार आहे, मावळायला लागलेला आहे. आणि जर कधी जायला आपल्याला सूर्य दाखवायला मावळताना उशीर झालेला असेल तर त्यावेळेस आपण सूर्य मावळलेला आहे. सूर्य मावळला आहे परंतु रात्र झालेली नाही. सूर्य मावळला आहे परंतु अंधार पडलेला नाही. आत्ता कसे वातावरण आहे, प्रकाश पण आहे, पूर्ण अंधार पण नाही आणि ऊन पण नाही. त्याला आपण काय म्हणायचं आहे, संध्याकाळ झाली. आणि मग त्यानंतर संध्याकाळ झाली याचं रिपिटेशन होण्यासाठी आपण त्याच्याशी संदर्भात संध्याकाळ झाली. मग आता जर शेतकरी असतील तर रानातील लोक घरी येतात. संध्याकाळ झाली, रानात चरायला गेलेली गुरं असतील तर ते संध्याकाळ झाल्यावर घरी येतात. आणखीनही संध्याकाळचं काय उदाहरण, संध्याकाळ झाली, चला आपल्याला चहा प्यायचा आहे. काय संध्याकाळच्या वेळेस आपण कशा सिच्युएशनमध्ये आहेत त्या सिच्युएशनवर संभाषण करताना संध्याकाळ या शब्दाचा वारंवार उपयोग करायचा आणि त्यामुळं मग त्याला ते शब्द लक्षात राहून त्यावेळेस तो त्या पद्धतीने तो शब्द वापरणार आहे किंवा आपण वापरलेल्या शब्दाचा त्याला अर्थ कळणार आहे. संध्याकाळ झाली, चल मला आता रात्रीसाठीचा स्वयंपाक बनवायचा आहे. संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाल्यावर तुमच्या तिथे जे असेल ते दिवाबत्ती करायची आहे, देवाला दिवा लावूया, चल संध्याकाळ झाली. अशा प्रकारचे नॉर्मल उदाहरणं मी दिलेले आहेत. प्रत्येकाची जशी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने जी घटना तुम्ही रोज संध्याकाळी करता त्या घटनेच्या वेळेस हा शब्द वापरायचा की संध्याकाळ झाली, चल दिवा लावूया. संध्याकाळ झाली, आता गुरं असतील तर रोज रानात जातात, रोजच चरून घरी येतात. ते स्वयंपाक पण आपण रोजच करतोय. संध्याकाळ झाली, मला रात्रीसाठीचा स्वयंपाक करायचा आहे. अशा पद्धतीने संध्याकाळ हा शब्द शिकवताना आपण इतरही गोष्टी त्याच्याबरोबर शिकवणार आहेत, पण मेन आहे आपल्याला ते संध्याकाळच्या टायमिंगला शिकवत असल्या कारणाने आपण स्वयंपाक तर शिकवतोय, पण सकाळी शिकू शकतो, दुपारी शिकू शकतो, रात्री शिकवू शकतो. पण संध्याकाळ झाल्यावर संध्याकाळच्या वेळेस जे गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे टायमिंग आणि सूर्य मावळायला लागला आहे आणि संध्याकाळ झाली. अशा उदाहरणे देऊन तुम्ही संध्याकाळविषयी त्याला रोज संभाषण करून
त्या शब्द त्याच्याकडून उच्चार करून घेऊ शकता आणि अनेक वाक्यांमध्ये वापरून घेऊन त्याचं भाषा सुधारू शकता आणि भाषेतूनच पुढे तो चांगल्या प्रकारचं संभाषण करू शकतो. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.